नमस्कार. गोवन वार्ता लाईव्ह साठी मी किशोर नाईक गावकर आणि आज आम्ही आहोत पत्रादेवी या ठिकाणी. पत्रादेवीच्या स्वातंत्र्य गोवा मुक्ती हुतात्मा स्मारकाजवळ आम्ही आलेलो आहोत आणि या हुतात्मा स्मारकाच्या एकूणच कामासंबंधीचा आढावा घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज ही भेट दिलेली आहे. गोव्याच्या मुक्ती लढ्यातील अत्यंत महत्त्वाचं असं हे स्थळ आहे. गोवा मुक्ती लढ्यासाठी ज्या असंख्य हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं, ज्या लोकांनी गोवा मुक्तीसाठी आपले बलिदान दिलं, त्यांची आठवण म्हणून या स्मारकाची उभारणी करण्यात आली. आणि दरवर्षी 19 डिसेंबर म्हणजे गोवा मुक्ती दिनी या ठिकाणी या हुतात्मा स्मारकावर एक राज्यस्तरीय कार्यक्रमाचं आयोजन होतं. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, या ठिकाणचे स्थानिक आमदार, तसेच या ठिकाणचे स्थानिक पंचायतीचे सदस्य आणि असंख्य देशप्रेमी लोक या ठिकाणी खास उपस्थित राहून या हुतात्म्यांना मानवंदना देतात. गोव्याच्या मुक्ती लढ्यातील अत्यंत महत्त्वाचं असं हे ठिकाण असूनही या ठिकाणाच्या सौंदर्यीकरणाबाबत अद्याप जो वेळ काढूपणा सुरू आहे किंवा ज्या पद्धतीचा विलंब या कामात होतोय, हा विलंब जर आपण बघितला तर नेमकं या विलंबाची कारण काय आणि या विलंबासाठी नेमका कोण जबाबदार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला या ठिकाणी शोधावी लागणार आहेत. आता पत्रादेवीच्या या हुतात्मा स्मारकाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर या हुतात्मा स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचा जो प्रकल्प आहे किंवा जो प्रस्ताव आहे तो गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर 2011-12 या काळात ज्या वेळेला गोवा मुक्तीचे सुवर्ण वर्ष होते, त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री हे दिगंबर कामत होते आणि दिगंबर कामत यांनी त्यावेळेला गोवा मुक्ती सुवर्ण वर्षानिमित्ताने या पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाच्या सौंदर्यीकरणाला चालना देण्याची घोषणा केली होती. एवढंच नव्हे तर हे जे स्मारक आहे पत्रादेवीचं स्मारक ते गोवा आणि महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरती आहे आणि त्यामुळे गोव्यात एंट्री केल्यानंतर, गोव्यात प्रवेश केल्यानंतर पहिलं ठिकाण जे पर्यटकांच्या म्हणा किंवा नागरिकांच्या नजरेला पडतं ते हे हुतात्मा स्मारक. आणि त्यामुळे हे स्मारक अशा पद्धतीनं तयार करण्यात यावं की एक पर्यटन स्थळ म्हणूनही त्याला एक त्याची ख्याती प्राप्त व्हावी आणि त्याचबरोबर ज्या हुतात्म्यांनी या गोव्याच्या मुक्तीसाठी आपलं बलिदान दिलं त्यांच्याही हुतात्म्याला एक आदरांजली वाहण्यासाठी या हुतात्मा स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हा त्यावेळेला आखण्यात आला होता. सुवर्ण वर्ष संपल्यानंतर 2012 मध्ये राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि मनोहर पर्रीकर हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्याच्यानंतर मनोहर पर्रीकरांनीही या हुतात्मा स्मारकाच्या सौंदर्यीकरणाची घोषणा केली. या ठिकाणी जो 19 डिसेंबर रोजी कार्यक्रम होतो त्या 19 डिसेंबरच्या कार्यक्रमात मोठी घोषणा करण्यात आली की या स्मारकाचं पूर्णपणे नूतनीकरण करून या स्मारकाला एक नवा साज देण्यात येईल. त्याच्यानंतर 2014 मध्ये केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद मनोहर पर्रीकर यांच्याकडून लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे गेलं. लक्ष्मीकांत पार्सेकर हे पेडणे तालुक्याचं प्रतिनिधित्व करत होते, मांद्रे मतदारसंघाचे आमदार होते, त्यामुळे त्यांच्यासाठी या हुतात्मा स्मारकाचा विषय हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रतिष्ठेचा असा बनला होता आणि त्यांनीही त्यावेळेला या हुतात्मा स्मारकाच्या कामाला आपण चालना देऊ अशा पद्धतीची घोषणा केली आणि GSIDC मार्फत टेंडरही जारी झालं. त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि पेडण्याचे आमदार त्यावेळेचे राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते या हुतात्मा स्मारकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाची पायाभरणीही झाली आणि निविदा जारी झाल्यानंतर प्रत्यक्षात मात्र कुठल्याच पद्धतीनं काम पुढे गेलं नाही, ती निविदा रद्द करावी लागली. त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत बनले आणि गोवा मुक्तीचा हीरक महोत्सव वर्ष साजरं झालं. या हीरक महोत्सवानिमित्तानं राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. खुद्द केंद्र सरकारनेही राज्य सरकारला जवळजवळ 300 कोटी रुपयांची अर्थसहाय्य जाहीर केलं या हीरक महोत्सवासाठी. आणि या हीरक महोत्सवाच्या निमित्तानं डॉक्टर प्रमोद सावंत यांनी घोषणा केली की राज्यात जी स्मारकं आहेत, जी गोवा मुक्तीच्या चळवळीची आठवण करून देणारी स्मारकं असतील, हुतात्म्यांची स्मारकं असतील, त्या सगळ्या स्मारकांचं
सौंदर्यीकरण करून त्या स्मारकांचं नूतनीकरण करण्यात येणार आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा या पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाचं काम नव्याने सुरू झालं। आता ज्या वेळेला आम्ही GSIDCच्या वेबसाईटवरती जाऊन या कामाची माहिती पाहिली त्यावेळेला आमच्या अशा लक्षात आलं की हे काम हे जानेवारी 2022 मध्ये हे काम देण्यात आलं, वर्क ऑर्डर देण्यात आली। जवळजवळ 10 कोटी रुपयांचं हे सौंदर्यीकरणाचं काम आहे। या सगळ्या स्मारकाची सौंदर्यीकरण करण्यात येणारच आहे, परंतु या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। म्हणजे कुणीही पर्यटक किंवा या हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी जे कोण लोक या ठिकाणी येतील त्या लोकांना या ठिकाणी आरामात बसण्याची सोय मिळावी। या ठिकाणी गोवा मुक्तीच्या चळवळीच्या इतिहासाची काही तैलचित्र किंवा तशा पद्धतीचं शिल्प अशा पद्धतीची योजना या ठिकाणी आखण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या हुतात्मा स्मारकाचं काम करण्याची योजना ही सुरू आहे। परंतु आज जानेवारी 2022 मध्ये हे काम सोपवण्यात आलं खरं, परंतु आम्ही आता डिसेंबर 2022 मध्ये आहोत, म्हणजे 1 वर्ष उलटलं, परंतु कामाची आपण जर परिस्थिती बघितली तर हे काम अत्यंत कासव गतीनं पुढे जात असल्याचं आपल्याला दिसून येतं। आता हे काम रखडण्याची नेमकी कारण काय, हे काम का रखडलं? म्हणजे आपण राज्यातलं सरकार हे नेहमीच डबल इंजिन सरकार अशा पद्धतीच्या गोष्टी करतं। मग हे डबल इंजिन या हुतात्मा स्मारकाच्या बाबतीतच कुठं बंद पडलं? हे डबल इंजिन का चाललं नाही? या सगळ्यांची कारणं शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला। आम्ही GSIDCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आणि त्यांच्याकडून जी माहिती मिळाली ती माहिती अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची होती। आता जानेवारी 2022 मध्ये या पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाचं काम हे कांदोळकर नामक एका कंत्राटदाराला मिळालं आणि त्यांनी हे काम आता सुरू केलेलं। आपण पाहता की कशा पद्धतीनं या ठिकाणी काम सध्या सुरू आहे। काम हे जोरात सुरू आहे असं आपण म्हणू शकत नसलो तरी काम सुरू आहे या बाबतीत आपण निश्चिंत असावं। ज्या पद्धतीनं, कारण हा जो भाग आहे तो उंचवट्यावरचा भाग आहे, रस्त्यापासून उंचवट्यावर हा भाग पडतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सौंदर्यीकरणासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करावं लागतंय कंत्राटदाराला आणि या खोदकामामुळेच या कामाला विलंब होताना आपल्याला दिसतोय। संरक्षक भिंत या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू आहे, त्याचबरोबर मागच्या बाजूला संपूर्ण झाडे कापून त्या ठिकाणी ती जागा मोकळी करण्याचंही काम सुरू आहे, त्या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे। अशी वेगवेगळी कामं आपल्याला इथं सुरू असल्याचं दिसून येतं। जेव्हा आम्ही GSIDC कडे या संदर्भातली चौकशी केली की बाबा जानेवारी 2022 मध्ये सुरू झालेलं हे काम नेमकं आता डिसेंबर 2022 पोहोचलं तरी नेमकं कुठल्या कारणासाठी हे काम रखडलं, तर आम्हाला जी माहिती देण्यात आली ती अशी की या ठिकाणी जी झाडं होती, म्हणजे हा जो परिसर आहे तो परिसर प्रायव्हेट फॉरेस्ट मध्ये येत असल्यामुळे ही झाडं कापण्यासाठी किंवा ही झाडं हटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांना कसरत करावी लागली। म्हणजे वन खात्याकडून कुठल्याच पद्धतीचं सहकार्य हे GSIDCला त्यावेळेला मिळालं नाही। आता मजेची गोष्ट म्हणजे अलीकडेच ज्या मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टचं उद्घाटन झालं, म्हणजे मोपा विमानतळाचं उद्घाटन झालं, त्या विमानतळासाठी जवळजवळ 55,000 झाडांची कत्तल झाली, म्हणजे 55,000 झाडं कापली गेली। त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा अडथळा त्या कंपनीला आला नाही, परंतु या हुतात्मा स्मारकासाठी जी काही मोजकी झाडं हटवायची होती त्या झाडांसाठी मात्र वन खात्याकडून त्यांना सहकार्य मिळालं नाही आणि त्यामुळेच हे काम रखडलं असं त्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी विजेचे खांब होते आणि ते विजेचे खांब काम सुरू करण्यापूर्वी ते सुद्धा शिफ्ट करण्याची एक जबाबदारी कंत्राटदारावर होती आणि त्या कामासाठी देखील वीज खात्यानं त्या ज्या पद्धतीनं सहकार्य करणं अपेक्षित होतं त्या पद्धतीचं सहकार्य वीज खात्याकडून मिळालं नाही। ते विजेचे खांब त्यांना स्थलांतरित करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वेळ गेला असंही त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे कोविडच्या काळात या ठिकाणी एक FDAची एक शेड उभारण्यात आली होती, ती FDAची शेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याची ही जबाबदारी GSIDC वरती आली आणि त्यासाठीही त्यांना विलंब झाला असं त्यांचं म्हणणं आहे। आता एकंदरीत वन खातं म्हणा, वीज खातं म्हणा, मग FDAची ती शेड शिफ्ट करण्यासंबंधीचं म्हणा, या सगळ्या गोष्टींसाठी जो विलंब झाला त्या विलंबामुळेच आज हे काम 1 वर्ष झालं तरीही या कामाची अवस्था अशी बनलेली आहे असं GSIDCचं म्हणणं आहे।
आता एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागणार आहे की या ज्या पद्धतीनं GSIDCनं जी कारणं दिली ती जर आपण कारणं बघितली तर प्रशासन कशा पद्धतीनं चालतं हे आपल्या लक्षात येईल। म्हणजे जनतेच्या तर तक्रारी वेगवेगळ्या खात्याबाबतीत आहेतच, त्याच्याबद्दल कोणाचीही दुमत नाही, परंतु खुद्द सरकारी खात्यालाच दुसरं सरकारी खातं कशा पद्धतीनं सहकार्य करत नाही आणि या असहकार्यामुळे कशा पद्धतीनं विकास कामं रखडली जातात याचं उत्तम उदाहरण म्हणून या पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाकडे पाहावं लागणार आहे। आता प्रश्न असा आहे की दिगंबर कामतापासून त्याच्यानंतर मनोहर पर्रीकर, त्याच्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर आणि आता खुद्द डॉक्टर प्रमोद सावंत हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, वेगवेगळे प्रकल्प हे विक्रमी काळात पूर्ण केल्याचं हे आपण पाहिलं। त्याच्यात मग अटल सेतू असेल, त्याच्यानंतर जुवारीचा पूल आता तयार झालेला आहे, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टचंही उद्घाटन झालं, या हायवेचंही उद्घाटन झालं। म्हणजे जर इच्छा तिथे मार्ग जसं म्हणतात, म्हणजे इच्छाशक्ती जर सरकारची असेल तर कुठल्याही पद्धतीच्या अडचणी किंवा अडथळे हे मार्गात येऊ शकत नाही। परंतु दुर्दैव आपलं की या पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाबाबत ती इच्छाशक्तीचा अभाव आपल्याला निश्चितपणे प्रशासनात आणि सरकारात दिसून येतो आणि त्याचं कारण म्हणूनच आज हे काम रखडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे राज्याच्या गोवा मुक्तीचा सुवर्ण वर्ष गेलं, राज्याच्या मुक्तीचं हीरक महोत्सव वर्ष गेलं, तरीही हुतात्मा स्मारकाचं काम जे अत्यंत महत्वाचं, ज्या हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन आम्हाला या मुक्त गोवा प्राप्त करून दिला, त्या हुतात्म्याप्रती जर अशा पद्धतीनं जर कामात विलंब होऊ लागला तर मग या प्रशासनाला किंवा या सरकारला काय म्हणावं असा प्रश्न निर्माण होतो। आता 10 कोटी रुपयांच्या या कामात या ठिकाणी अनेक सुविधा उभारण्यात येणार आहेत। एक म्हणजे या पूर्ण हुतात्मा स्मारकाचं सौंदर्यीकरण तर होणारच आहे, परंतु या सगळ्या संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण होणार आहे, जेणेकरून एक पर्यटन स्थळ म्हणून या हुतात्मा स्मारकाची ओळख तयार होऊ शकेल। ज्या पद्धतीनं ज्या गतीनं सध्याचं काम सुरू आहे ते जर आपण बघितलं तर GSIDCच्या म्हणण्यानुसार येत्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल असं GSIDCचं म्हणणं आहे। परंतु इकडची जर आपण परिस्थिती बघितली तर खरोखरच हे टार्गेट खरोखरच पूर्ण होईल का असा प्रश्न हा उपस्थित करावा लागतोय। आता ही गोष्ट पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाच्या बाबतीत झाली। मागच्या काही महिन्यांपूर्वी टेरेकोल या ठिकाणी हिरवे गुरुजी यांचं जे स्मारक आहे, हिरवे गुरुजींच्या स्मारकाच्या बाबतीतही अशाच पद्धतीनं कामाची चलढकल सुरू होती, परंतु मुख्यमंत्री यांच्या नजरेला जेव्हा हा प्रकार आला त्यावेळेला त्यांनी हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांचं जे हुतात्मा स्मारक आहे त्या हुतात्मा स्मारकाच्या कामासंबंधीचे आदेश जारी केले। ते काम खरं तर नोव्हेंबर महिन्यात पूर्ण व्हायचं होतं, परंतु अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही। त्याची कारणे अनेक आहेत। म्हणजे त्या कामाच्या विलंबाच्या बाबतीतही आम्ही जेव्हा कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या अशा लक्षात आलं की जी वेगवेगळी सरकारी खाती आहेत त्या वेगवेगळ्या सरकारी खात्यात योग्य पद्धतीचा समन्वय होत नाही, एक खातं दुसऱ्या खात्याला योग्य पद्धतीनं सहकार्य करत नाही आणि अशा या कारणामुळेच अशा या विकास कामांना कुठेतरी विलंब होत असल्याचं आपल्याला दिसून येतं। राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या या कार्यकाळात म्हणजे हीरक महोत्सवी वर्षात या पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाचं काम हे त्यांच्या काळात सुरू आहे आणि हे काम जर पूर्ण झालं तर या कामाच्या उद्घाटनाची संधी त्यांना प्राप्त होणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्वाचं स्थळ ज्याचा थेट संबंध हा गोव्याच्या मुक्ती चळवळीशी आहे, मुक्ती क्रांतीशी आहे। अनेकांनी म्हणजे जवळजवळ जर आपण 1955 पासून जर आपण आढावा घेतला तर जवळजवळ 72 ते 73 हुतात्मे या गोवा मुक्तीसाठी झाले। त्याच्यात गोव्यासह इतर अनेक राज्यांचा सहभाग होता। शेजारील महाराष्ट्रातूनही अनेक सत्याग्रही त्यावेळेला गोवा मुक्तीसाठी गोव्याच्या वेगवेगळ्या सीमावरती आले होते। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी जेव्हा गोवा मुक्तीची हाक दिली त्यावेळेला त्यांच्या त्या हाकेला प्रतिसाद देऊन शेकडो सत्याग्रही हे गोवा मुक्तीसाठी त्यावेळेच्या पोर्तुगीज राजवटीवर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या भागात
भागातून गोव्यात शिरत होते आणि अशा वेळेला या सत्याग्रहीवर बेछूट गोळीबार, या सत्याग्रहीवर अनन्वित अत्याचार हे पोर्तुगीजांनी केले आणि या अत्याचारात अनेक हुतात्मे झाले। यात हुतात्म्यांची आठवण, यात हुतात्म्यांची स्मृती म्हणून हे या ठिकाणी पत्रादेवी या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आलेलं आहे। आणि या स्मारकाचं काम गेली 10 वर्ष म्हणजे 2011-12 ते आज आम्ही 2022 मध्ये पोहोचलोत, हे रखडलं जाणं हे खरं म्हणजे गोव्याच्या दृष्टीनं खूप दुर्दैवाची अशी गोष्ट आहे। आपण एकीकडे डबल इंजिन सरकारच्या बाता मारतो, परंतु हे डबल इंजिन सरकार या हुतात्मा स्मारकाच्या बाबतीत मात्र का रखडलंय, कुठे हे इंजिन थंड पडलंय याची कारणं शोधावी लागणार आहेत। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच असे निष्क्रिय जे अधिकारी असतील किंवा सरकारी कर्मचाऱ्यांची निष्क्रियता असेल त्यांच्या विरोधात आपण सक्त कारवाई करू अशा पद्धतीची सक्त ताकीद मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिली होती। परंतु केवळ ताकीद देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्षात कारवाई करण्याचीही गरज आहे। का अशा पद्धतीनं सरकारी खाती एकमेकांचे पाय ओढतात याची कारणं आपल्याला शोधावी लागणार आहे। खरं म्हणजे या हुतात्मा स्मारकाचं काम हे विक्रमी काळात पूर्ण होणं गरजेचं होतं। याच हीरक महोत्सवी वर्षात अभिमानानं आणि हर्षोल्लासात या हुतात्मा स्मारकाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं उद्घाटन होणं अपेक्षित होतं, परंतु ते आपल्या नशिबात नव्हतं आणि म्हणूनच आज आपण या परिसराची जी आढावा घेतला त्या परिसरावरून आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीनं हे काम अत्यंत कासव गतीनं पुढे सरकत आहे। आम्ही अशी अपेक्षा करूया की GSIDCच्या ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला जे सांगितलंय की आम्ही 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हे काम निश्चितपणे पूर्ण करू आणि तशी ताकीद त्यांनी, तसे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी कंत्राटदाराला दिलेले आहेत। आता वास्तवात या ठिकाणची जर परिस्थिती बघितली, या ठिकाणी आपल्याला मशीन काम करताना दिसतंय खरं, परंतु काही मोजकेच कामगार या ठिकाणी आहेत। या मोजक्या कामगारांना घेऊन हे टार्गेट 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होऊ शकेल काय असाही प्रश्न येतो। खरं म्हणजे युद्ध पातळीवर जर हे काम केलं, कारण ज्या पद्धतीनं हा उंचवटा आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं इथं खोदकाम करावं लागणार आहे, मातीचं काम करावं लागणार आहे, ते जर आपण बघितलं तर त्याच्यासाठी मोठा खटाटोप या कंत्राटदाराला करावा लागणार आहे। त्यामुळे ही सगळी कामं ही 15 ऑगस्ट 2023 पर्यंत खरंच पूर्ण होऊ शकतील काय हा प्रश्न निश्चितच आहे। आता डबल इंजिन कशा पद्धतीनं पुश करून या डबल इंजिनची ताकद दाखवण्याची किमया सरकार कशा पद्धतीने साध्य करते आणि या पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाचा उद्धार कधी आणि केव्हा होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। 19 डिसेंबर लवकरच येतोय, खूप जवळ पोचलेला आहे। या 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्त झाला होता। तब्बल गोवा मुक्त होऊन आज 60 वर्षे पूर्ण होत आहेत। 61व्या वर्षात आम्ही पदार्पण करतो आहोत। या 60-61 वर्षात गोव्यानं वेगवेगळ्या क्षेत्रात विकासाची झेप घेतलेली आहे, परंतु काही बाबतीत जो एक चालढकलपणा किंवा निष्क्रियता आपल्या लक्षात येते, ती निष्क्रियता दूर करणं हे अत्यंत गरजेचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत निश्चितपणे याविषयी लक्ष देतील, या सगळ्या पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाच्या कामाचा आढावा घेतील, नेमकं हे काम का रखडलं त्याची कारणं शोधून काढतील। या काम रखडण्याला जर खरोखरच काही सरकारी अधिकारी जर जबाबदार असतील तर त्यांच्यावरती कारवाईही करतील आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत म्हणजे पुढच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी हे काम पूर्णत्वास येऊन स्वातंत्र्य दिनी या हुतात्मा स्मारकाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही करूया। अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टींवरती आम्ही गोवन वार्ता लाईव्हच्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहू। व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर वरकसह मी किशोर, गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।